नांदेड येथे विष्णुपुरी येथील जे वॅकन्सी निघालेली आहे त्याच्या पदसंख्ये म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड येथे मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीची संधी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची एक बातमी आहे आणि एक आनंदाची बातमी आहे की बाबा जे याच्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीने वॅकन्सी निघालेली आहे आणि कशा पद्धतीने याचे फॉर्म भरायचे आहे, याची तारीख किती आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यासाठी किती फी आहे आणि कशा माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा याचे सर्व डिटेल आणि अभ्यासक्रम काय आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या माध्यमातून येणार आहे आणि याचा परीक्षा शुल्क किती आहे, एक्झाम कधी होणार आहे, त्याच्यानंतर फॉर्म सुरू कधी होणार आहे आणि त्याची लास्ट तारीख किती आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. सर्वात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड येथील विष्णुपुरी या ठिकाणी शंकरराव चव्हाण या ठिकाणचे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी यांची वॅकन्सी मोठ्या प्रमाणात निघालेली आहे. आता याच्यामध्ये वॅकन्सी मध्ये कोणकोणती पद आहेत आपल्याला सविस्तर बघायचं आहे. याच्यानंतर सीपी आहे, त्याच्यानंतर धोबी आहे, प्रयोगशाळा सेवक आहे, त्यानंतर स्वयंपाकी आहे, त्याच्यानंतर स्वयंपाकी सहाय्यक आहे, त्याच्यानंतर एक्सरे एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्यानंतर टेबल बॉय आहे, शिपाई आहे, त्याच्यानंतर ऑफिस बॉय आहे, त्याच्यानंतर पुरुष सेवक आहे, त्याच्यानंतर वॉचमॅन आहे, आया आहे, त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंट आहे, माळी आहे, प्रयोगशाळा परिचर आहे. अशा अनेक पोस्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये माळी आहे, त्याच्यानंतर अशा बरेच अनेक पद त्याच्यामध्ये आहे. याच्यासाठी लागणारी जे आहे त्याच्यानंतर 10वी पास आणि 7वी पास याच्यासाठी पात्रता तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर याचे वय मर्यादा आहे 18 ते 43 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी यासाठी 43 वर्ष त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर याचं नोकरीचं ठिकाण जे आहे नांदेड या ठिकाणी आहे. त्यानंतर यांचं याची जी तारीख जे फॉर्म सुरू होणाऱ्याची तारीख आहे 26/4/2025 याची लास्ट डेट आहे. 26 मे 2025 ला याचं लास्ट डेट म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. याच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ओबीसी आणि इतर मागासवर्गीय जे किंवा असतील याच्यासाठी 900 रुपये कॅटेगरी समोर दिलेला आहे. त्याच्यासाठी माजी सैनिक वगैरे याच्यासाठी आपल्याला जे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शुल्क लावलेला नाही. याच्यासाठी म्हणजे कॅम्प्युटर बोर्ड याचे म्हणजे ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपल्याला याच्यासाठी जे आपल्याला एक्झाम कशाच्या माध्यमातून होणार आहे आणि सिलेबस याच्यामध्ये नेमकं काय आहे आणि कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न येणार आहेत हे पण आपल्याला याच्यात बघायचं आहे. परीक्षा याच्यासाठी मराठी व्याकरण असेल, ग्रामर असेल, जे मनी असतील किंवा जे असतील ते मराठी व्याकरणच्या जे भाग मधले जेवढं आहे ते 25 प्रश्न येणार आहेत. ते 25 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला येणार आहे म्हणजे 25 प्रश्न 50 मार्क तुम्हाला आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे, इंग्लिश पण याच्यामध्ये आहे, 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 50 मार्क आहेत. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान यांच्या पण 25 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भौतिक चाचणी आणि अंकगणित याच्यामुळे दोन्ही मिळून याच्यासाठी दिलेले आहेत 25 प्रश्न 50 मार्क. त्याच्यासाठी 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नाचे 2 म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 200 मार्काचे तुमचे म्हणजे तुम्हाला 200 मार्क आहे. यासाठी तुम्हाला परीक्षेचा कालावधी दिलेला आहे 2 तासाचा याच्यासाठी कालावधी दिलेला आहे. 120 मिनिट तुम्हाला 100 प्रश्नासाठी त्यांनी दिलेले आहे. आता याची एक्झाम आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बघायला केलेली आहे. आता याच्यामध्ये 86 एकूण पदे याच्यासाठी दिलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सीज आहे आणि मोठ्या प्रमाणात यांनी
जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांच्यासाठी एक चांगली एक संधी आहे आणि याची लवकरच याचे फॉर्म सुरू झालेलेच आहे. 26 कालच म्हणजे सुरू झालेले आहेत. आता आपण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या म्हणजे साईटचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आणि त्याचे लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन त्याचा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याचं सविस्तर डिटेल तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये